ट्रक बाजूला करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. ट्रकचे ब्रेक फेल झाले होते, टोचन लावून दुकानावर घेऊन चालले होते ते. मात्र अचानक ते टोचन या ठिकाणी तुटलेलं आहे आणि टोचन तुटल्यामुळं ट्रक रिवर्स जात होता. रिवर्स जात असताना धोकादायक होतं. एका वाहनाचं थोडंफार नुकसान झालेलं आहे, बाकी काही नुकसान नाही, कोणाला काही जास्त लागलं नाही. त्याच्यामुळं काही चिंता करण्याचं काम नाही. वाहतूक सुरळीत करण्याचं काम पोलीस विभागाच्या वतीने, वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने या ठिकाणी सुरू आहे. आणि जर काही झालं असतं कमी जास्त तर झालं नाही सुदैवानं, देवाच्या कृपेने काही झालं नाही, ते तरी चांगलं झालं. नाही तर रिवर्स एवढा मोठा ट्रक आणि कंटेनर जाणं काही साधी गोष्ट नाही. एखाद्यावर जर पाठीमागं काही वाहनं घेणं जास्त काही असते, मोटरसायकली वगैरे, कारण हा रहदारीचा चौक आहे. 24 तास रात्रंदिवस या ठिकाणी रहदारी असते, सुरळीत चालू असते, वाहतूक चालू असते, मोटरसायकल चालू असते, सगळ्या गोष्टी चालू असतात या ठिकाणी. आणि पोलीस विभाग म्हणजे महबूब गवळी जे आहे, महबूब गवळी जे ते समोरचे होते ते सुद्धा या ठिकाणी आहेत. ताबडतोब वाहतूक सुरळीत करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. चलो आपण बाजूला उभे राहू जरा. वाहतूक सुरळीत करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. तुम्ही पाहू शकता समोरचा कंटेनरचे ब्रेक फेल झालेले आहेत. दुकानावर दुरुस्तीसाठी चालले होते ते टोचन लावून. दुसरं वाहन होतं, दुसऱ्या वाहनाचं जे टोचन होतं ते तुटलेलं होतं. तुटल्यामुळं तो ट्रक पाठीमागे येऊ लागला. कंटेनर येते का ट्रक आहे ते पाठीमागे येऊ लागला. रिवर्स येत असताना एका वाहनाला धडक लागली, थोडंफार नुकसान झालेलं आहे. मात्र अपघात मिटलं का नाही मिटलं हे आपल्याला काही सांगता येणार नाही, तो पोलीस असून त्यांचा भाग येतो. पण या ठिकाणी वाहतूक जाम होत असताना पोलीस विभाग, वाहतूक पोलीस या ठिकाणी ताबडतोब आले आणि वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न त्यांचा या ठिकाणी सुरू आहे. हो सर, जनता जनार्दन बोलण्याचे एका तुमचे जे काय नमस्कार सर. आम्ही प्रत्यक्षात पायरीची सांगतो. हां सांगा. सर या गाडीला टोचन होतं. पुढची गाडी लहान होती, लहान गाडी इथून काढली, लहान याच्यावरून काढली. आणि ही गाडी मोठी असल्यामुळे कटू शकली नाही. त्यांचे ब्रेक दाबल्यानंतर ते त्याच्या घटका तुटला आणि या गाडीला ब्रेक नाही. ते भगवान भरोसे की बाकीच्या लोकांनी सावध केले की बाबा गाड्या साईडला केला, गाड्या साईडला केला, त्या गाड्या साईडला केल्या, त्याच्यामुळे कोणाचं नुकसान झालं. असं झालं साहेब. नाही या गाडीवाल्याचं काही नुकसान नाही, म्हणजे याचा काही दोष नाही, याची बरोबर आहे. ते टोचन करून चाललं होतं ना, ते टोचन फक्त तुटल्यामुळं झालं. टोचन तुटल्यानंतर काय झालं, हां याची गाडी मागे सरली, कारण उतार असा आहे ना, उतार असा असल्यामुळे इकडे सरलं आणि हे टोचन पुढे गेलं. ठीक आहे, धन्यवाद. गुलाब इथं मेकर जानेफळ फाट्यामधील ट्रॅफिक असताना पोलीस कर्मचारी यायचं दुर्लक्ष असल्यामुळे मी यांची हे करू शकत. त्यांची अपिल मला पाहिजे. पोलीस स्टेशनमध्ये इथं संरक्षण पाहिजे. ठीक आहे. वाहतूक सुरळीत करण्याचं काम चालू आहे पोलीस विभागाच्या वतीनं. वाहतूक पोलीस असेल किंवा कोणते पोलीस, टाकायचं काम नाही चालू देते, ते टाकायचं काम नसतं ते. अरे काय म्हणता बोला ना, बोलायचं काही लावून काय नाही. ते ब्रेक होते, फेल होते ट्रकचे, ते टोचन करून चाललं होतं. हो, ते टोचन ते तुटलं त्याचं आपोआप इथं. ते रिवर्स चालला होता ट्रक पाठीमागं. तर त्यांनी आजोबात लवकर येण्याची काळजी घेतली आणि लवकरात लवकर टिप्पर चालवलं. हां, म्हणजे पोलीस